15 सप्टेंबर 2025 F1 द मूव्ही हा अमेरिकन सिनेमा बघितला. 2.5 तासांचा आहे. फॉर्म्युला 1 रेसवर आहे. खूप एक्साइटिंग आहे आणि खूप छान आहे. प्रेझेंटेशन वगैरे इतकं सुंदर आहे. प्रत्येक वेळेस असं थ्रिलिंग एक्सपिरियन्स तर आहेच आणि असं वाटतं काय होईल काय होईल काय होईल पुढे. म्हणजे खूप स्टोरी लाईन छान घेतली आणि त्याच्यात ब्रॅड पिटनी मेन रोल केलेला आहे हेसचा, जो फॉर्म्युला 1 रेस जिंकतो. त्याची इच्छा असते, म्हणजे त्याच्याच लाईफवर आहे. तर थोडक्यात फार पूर्वी त्यांनी रेसेसमध्ये भाग घेतला असतो, पण एक ॲक्सिडेंट झाला असतो. त्याच्यात त्याचे वडीलही गेले असतात आणि मग ह्यांनी पण सगळं बंद करून टाकलं असतं. म्हणजे तिकडनं अगदी नजरच आहे. पण त्याचा जो पॅशन असतो ड्रायव्हिंगचा तो काही बंद झालेला नसतो. म्हणजे त्याला खूप ड्रायव्हिंग आवडत असतं आणि स्पीडमध्ये. तर तो मग जिथे मिळेल ड्रायव्हिंगची नोकरी, ड्रायव्हरची नोकरी, तिथे तो जॉब करत असतो. तर अशातच त्याचा एक जो जुना मित्र असतो रॉबिन म्हणून, तर तो येतो याला शोधत. कारण फॉर्म्युला 1 रेसचं अनाऊन्समेंट झालेली असते आणि त्याची कंपनी त्या मानाने डबघाईला आलेली असते. त्यांच्या कारला एवढा रिस्पॉन्स नसतो किंवा त्यांच्याकडे चांगले ड्रायव्हर्स पण नसतात. त्याच्यामुळे त्याला असं वाटत असतं की दोन्ही दृष्टिकोनातनं, म्हणजे आपली कंपनी वाचवायला आणि याच्या मनातली सुप्त इच्छा पण पूर्ण होईल हेसनच्या. तर अशा याने तो त्याला येतो भेटायला आणि त्याला म्हणतो की बघ, इफ यू आर इंटरेस्टेड तर ये मग. आणि मग हा आधी तर त्याला नाहीच म्हणतो की नाही नाही, माझं आता इच्छा नाही आहे, मी आता काही करणार नाही वगैरे. पण तो पोचतो तिथे आणि मग कसं स्टेप बाय स्टेप तो शेवटपर्यंत पोचतो, त्याची पूर्ण स्टोरी आहे. तर पहिल्यांदा तर त्याच्या त्या टीममध्ये कोणीच त्याला ॲक्सेप्ट करत नाही, कारण तो काही काही गोष्टी अशा सांगत असतो की आपण अशा स्टेप्स घेतल्या पाहिजे, अशा घेतल्या पाहिजे, किंवा कारमध्ये असे चेंजेस केले पाहिजे, आधी हार्ड टायर वापरायचे, मग नंतर सॉफ्ट टायर वापरायचे. म्हणजे जे काही तो सांगत असतो ते कोणाला पटत नसतं. आणि त्यांचा जो सध्या काय म्हणू प्रॉमिसिंग ड्रायव्हर असतो, तो अगदी यंग असतो, यंग अमेरिकन. आणि त्याची आई त्याला खूप एनकरेज करत असते, कारण त्याचे वडील पण पूर्वी म्हणजे फॉर्म्युला 1चे हे असतात आणि त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलेलं असतं. तर जसाच हा येतो तर तो त्याला अंकल अंकल म्हणून आणि त्याची थोडीशी आधी खिल्ली उडवतो येते. आता काही जेव्हा त्यांच्या प्रॅक्टिस मॅचेस किंवा काही राऊंड्स होतात तर त्या याच्यामध्ये हा त्याला म्हणजे खाली दाखवायचाच प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा की हेसन त्याला एनकरेज करतो, पण त्याच्या लक्षात येतं की ह्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने टॅकल करायला पाहिजे. मग कसं पटवायचं त्याला. तर मग थोडंसं तो त्याच्याशी म्हणजे हे करतो की असं नाही असं, म्हणजे ते त्याला काही गोष्टी पटतात मग त्याच्या. आणि मग जेव्हा एक फॉर्म्युला 1 रेसला सुरुवात होते तर पहिल्या राऊंडमध्ये तो त्याचं ऐकत राहतो, कारण त्याला दिसतात त्याचे रिझल्ट्स. पण एका टर्निंगवर आता तो तिथून ती टर्न घेऊन पुढे गेला की तो फर्स्ट ऑलमोस्ट म्हणजे येणार असतो. आणि सगळे बाकीचे जे पार्टनर असतात, फेरारी आणि असे मोठ्या मोठ्या कंपन्या असतात ज्या नेहमी जिंकत असतात, तर यांना कोणीच विचारत नसतं जास्त, म्हणजे हे 10व्या नंबरवर किंवा त्याच्या बाहेर असेच असायचे. तर तो हा म्हणजे ड्राईव्ह करताना सांगत असतो की आता सध्या या टर्नला नको घेऊ, म्हणजे ओव्हरटेक. पण तो ऐकत नाही आणि ॲक्सिडेंट होतो. आणि पण हा पटकन त्याला वाचवतो, पण तेच त्याचे हात भाजले असतात बरेचसे. मग डॉक्टर म्हणतात आता पुढचे काही 1-2 रेसेस हा नाही खेळू शकणार. मग आता त्या याच्यामध्ये तो आपल्या कंपनी रॉबिनच्या लोकांना सांगतो की नाही, आपण आपल्या कारमध्ये थोडे चेंजेस करूया, म्हणजे आपली कार जास्त आपल्या म्हणजे जरी ड्रायव्हर चांगला असतो तरी आपली कार आपल्याला साथ देत नाही. मग त्याच्यात हे चेंजेस करा, ते चेंजेस करा. मग ऐकतात सगळे. आणि मग जेव्हा हा ठीक होऊन येतो तर मग काही नंतरच्या रेसेस म्हणजे हे छान कव्हर करतो. तर सगळेजण म्हणजे त्याचे चाहते होतात की अरे नाही, याची स्ट्रॅटेजी छान आहे. आणि मग जेव्हा हा येतो ठीक होऊन, तर त्याला म्हणजे तो थोडासा जेलस फील करतो की पहा, आधी माझे सगळे चाहते होते आणि आता सगळं त्याला विचारतात ते. तर त्याच्या मनात थोडीशी असूया निर्माण होते. मग तो मनातल्या मनात ठरतो, तर मग तो थोडासा
रिपोर्टरच्या समोर पण त्याची इन्सल्ट करतो. पण नंतर ठरवतो की नाही ठीक आहे, आपण बघू याला, आपण रेसिंग ट्रॅकवरच याला बघू. तर मग एका रेसमध्ये तो त्याचा बदला घ्यायचा ठरवतो आणि असंच म्हणजे तो सगळं सांगत असतो तसं ऐकतोय असं दाखवतो. आणि नंतर पुढे गेल्यावर जेव्हा दोघंच असतात तर हा त्याला असं टक्कर मारून त्या ट्रॅकच्या बाहेर हे होतो. तर ऑलमोस्ट त्याचा ऍक्सिडेंटच झालेला असतो, पण तो वाचतो, हॉस्पिटलाइज होतो. तो म्हणतो अरे मला काही झालं तर काही नाही, पण म्हणे रॉबिनचं किती नुकसान झालेलं मला बघवणार नाही म्हणे. मग तो आणि ती एक जी त्यांच्या कंपनीची, रॉबिनच्या कंपनीची एक लेडी ही असते जी डिझायनर असते, ती सगळं कारचं डिझाईन आणि त्याच्यामध्ये चेंजेस करत असते. मग तिला हाताशी घेऊन तो एक मीटिंग हे करतो आणि त्याचे गैरसमज कसा ठीक करायचा ते दोघंही जण ठरवतात आणि बहुतेक त्याचा गैरसमज म्हणजे बऱ्यापैकी दूर होतो. आणि मग तो ते ऐकतो रेकॉर्डिंग पुन्हा पुन्हा की आपल्याला त्यांनी काय सांगितलं होतं म्हणताना, की तो म्हणाला होता थांब आता ओव्हरटेक घेऊ नको. मग तो आपल्या आईला पण सांगतो की नाही ऍक्च्युली म्हणे त्यांनी मला ओव्हरटेक घ्यायला नव्हतं सांगितलं, त्यांनी थांब म्हटलं होतं पण मीच ऐकलं नाही. मग ते त्याला रिअलाइज होतं की नाही तो सगळं आपल्या चांगल्याकरताच करतोय. म्हणजे मग त्याला पटतात गोष्टी. आणि मग नंतर जेव्हा शेवटची फॉर्म्युला 1 दुबईमध्ये असते, अबुधाबीमध्ये, तर अशा ते एक 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 दाखवलेत कुठे 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 चालले आहेत फॉर्म्युला 1चे रेस. तर त्यांचा एक म्हणजे आता सगळी तयारी चालूच असते, तर तेवढ्यात एक हे येतात चेकिंग करणारे आणि ते म्हणतात तुमच्या कारमध्ये तुम्ही काही गैरवाजवी वापरलंय, तर जोपर्यंत टेस्टिंग होत नाही तुम्हाला ही कार, नवीन कार जी तुम्ही केली आहे ती वापरता येणार नाही, तुम्हाला जुन्याच कारनी करावं लागेल. झालं परत आता या लोकांच्या याच्यात टेन्शनचं वातावरण, काय करायचं. हा परत सांगतो कठीण तर आहे पण आपण प्रयत्न करू, आपण जिंकू कसंही करू. आणि मग नंतर त्याला कळतं की त्यांच्याच त्या दुसऱ्या फेरारी वगैरेच्या त्यांनी खोटे डिझाईन हे करून त्यांना गुमराह केला असं तिथल्या लोकांना की यांची कार मध्ये काहीतरी गडबड आहे वगैरे म्हणून. ते कारण तो ऑफर द्यायला येतो याला हेसनला की माझ्याकडनं खेळ म्हणून, तुमच्या कारनी तर तुम्हाला जिंकता येणार नाही वगैरे. तर मग तो म्हणतो की नाही आम्ही बघू म्हणे काय करायचं ते आमचं. आणि मग हेसन आणि हा सुरू करतात. आणि मग त्यांचं असंच ठरतं की हा जसं सांगेल तसं हेसन तसं हा यंग वन वापरला जातो. तर हे लोक आधी 1 ट्रॅक 2 ट्रॅक हे करतात, मग हळूहळू लीड घेत जातात. आणि शेवटी असं असतं की शेवटचे 3 राऊंड राहिले लॅप्स, म्हणजे की फक्त तुम्हाला मग टायर बदलतात, मग नंतरच्या लॅपला नाही. तर ते लोक आधी तसंच जसे असतील तसे टायरने हे करतात आणि मग शेवटच्या 3 लॅप्सला न्यू टायर, हलकावाला टायर हा आपल्याला लावतो. आणि मग जे स्पीड घेतो तो लीड, मग ह्याला छोट्यावाल्यालाही आधी आणून सोडतो बऱ्यापैकी पुढे. आणि मग जे लीड घेतो मग दूर पर्यंत कोणी त्याच्या मागे नसते, बाकी सगळे मागे, हा सगळ्यात पुढे. सगळेजण थक्क म्हणतात काय करणार, वो उड रहा है. आणि म्हणजे शेवटी तो त्यांना जिंकवून देतो आणि त्याची इच्छा पूर्ण होते. सगळे खूप मग हे करतात, म्हणजे कप मिळतो ह्यांना F1 फॉर्म्युल्याचा, सगळेच म्हणजे ॲप्रिशिएट करतात. आणि मग तो पण यंग जो असतो तो म्हणतो की जोनाथन, तो पण म्हणतो की हाँ चलो आपकी इच्छा तो पूरी है, मेरा तो क्या होता रहेगा. तो म्हणतो नाही आता ही तुझी टीम आहे, तू सांभाळ आणि तू मेंटेन कर हे जे कमावलंय ते. आणि मग तो तिथून निघून जातो. तर ह्या लोक सगळे टीम मधली ती जी मोटरची बनवणारी डिझाईनची मुलगी वगैरे ती येते, म्हणते का बरं तू. म्हणतो नाही माझं एक इच्छा होती माझी की फॉर्म्युला म्हणजे आपण टॉपला असावं, जगातलं टॉप रेसर म्हणून सगळ्यांना कळावं म्हणून, ती झाली माझी इच्छा पूर्ण, आता हे माझं जग आहे, तर मी जातो. आणि मग तो पुन्हा आपल्या ड्रायव्हिंगचं तर त्याला हे असतंच. तर एका ठिकाणी अशीच ॲडव्हर्टाईज आली असते की आम्हाला ड्रायव्हर पाहिजे असे तसे रेतीत अबुधाबीच्या याच्यामध्ये स्टंट्स करायला आणि लोकांना जे येतात टुरिस्ट त्यांना फिरवायला वगैरे. तर तिथे येतो आणि तो म्हणतो की आपने ॲडव्हर्टाईज दी थी, जॉब है क्या.
तर म्हणतात तुमने कभी चलाई है क्या आणि मग तो त्यांना स्टंट्स करून दाखवतो आणि तिथे एंड केलंय. खूप सुंदर आहे, खूप छान काम केलंय आणि खूप एक्साइटिंग आहे आणि एनकरेजिंग पण आहे की कसं आपल्या ज्युनियर्सशी वागावं. किंवा कारण आधी त्याचं डोकं त्या यांनी खूप गरम झालेलं असतं, तो तापट झालेला असतो, पण तो स्वतःला कसं सावरतो आणि कसं मग सगळ्यांना कन्व्हिन्स करायला शिकतो किंवा सगळ्यांना घेऊन कसं चालायचं, टीम वर्क कसं असतं, हे खूप सुंदर दाखवलंय. छान आहे.